काही नाही, आम्ही माझ्या प्रभागात मी 2 टर्मचा नगरसेवक आहे, प्रचार करत होतो. आणि प्रचार करत असताना ज्यावेळेस आम्ही स्लिप हे पोलिंग बूथचं कामचे डॉक्युमेंट्स गोळा करत होतो, तर त्यावेळेस आम्ही प्रचारासाठी एका घरात गेलो असताना सहज ते 2-3 राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे लोक आले, समोर विरोधी गटाचे लोक आले. त्यांनी डायरेक्टली कुलूप लावला त्या घराला. बरं, आमचं प्रचार झाला, आम्ही बाहेर पडत असताना कळलं की दरवाजा उघडत नाहीये. की मग खिडकीतून आम्ही विचारलं की काय झालं, की दरवाजा का उघडत नाहीये. मग ते बाहेरून ते लोक म्हणले लॉक लावलेला आहे. आणि मला त्यांचे 2-3 नगरसेवक दिसले, माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथं. आणि त्यांच्यावर मोक्काचे पण गुन्हे आहेत. त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही दरवाजा उघडा, आम्ही प्रचार करतोय. ते म्हटले नाही, आम्ही उघडणार नाही, तिथं कोणाला प्रचाराला फिरून देणार नाही, तुम्ही प्रचाराला कसं काही इथं फिरतायत असं ते धमकवायला लागले. बरं, ते असताना आम्ही त्यांना बोललो की प्रचार करत होतो, तुम्ही असं करू शकत नाही, लोकशाही आहे, लोकशाहीच्या पद्धतीने सगळ्यांना प्रचार करायचा अधिकार आहे. आज मी नगरसेवक आहे आणि नगरसेवक जर आम्ही प्रचार करत असताना दहशत करतात तर हा चांगला मेसेज जाणार नाही लोकांना. 15 मिनिटं झाले काही उघडत नव्हते दरवाजा. ते मग आम्ही PIला फोन केला, PIला माहिती दिली पोलीस स्टेशनला की असं आम्ही प्रचार करत असताना आम्हाला कोंडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, दरवाजा उघडत नाही. PI कोकरे साहेबांनी मग 2 पोलीस ते म्हटले मी पाठवतो. त्यांनी पाठवले, पोलीस आले, पोलिसांनी इन कॅमेरा शूटिंग घेतली. ते बाहेर त्यांनी आरोप लावले की आम्ही पैसे वाटतोय. मग पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग चालू केली. त्यांनी विचारलं पैसे वाटतात की, म्हटलं पैसे वाटत नाही, आम्ही प्रचार करतोय. त्या नागरिकांना विचारलं की पैसे वाटतात, ते म्हटले नाही, आम्ही इथं बसलोय, आम्हाला काय पैसे वगैरे काही वाटत नाही, प्रचारासाठीच आले होते, तुतारीला मतदान करा असं ते बोलले. मी पोलिसांना म्हटलं की लोकशाही आम्ही त्यात मतदान करतो, पण ज्याला मी काय म्हणतो पैसा वाटा आम्ही करत नव्हतो, करत असला ना तुम्ही पोलिसांना फोन करा, पोलीस येते ना ते डायरेक्ट. पण हेच कायदा हातात घेतात, यांनीच घराला कुलूप लावायचं, यांनीच 100-200 लोक बाहेर जमवायचे आणि आरोप करायचे की पैसे वाटतात. आज रविवारी बंद असतात, माझ्याकडं काय वाटपचे पैसे नव्हतेच, व्यवसायाचे पैसे असतात, बँक बंद असते, मग ते सगळ्यांकडे थोडी अमाऊंट असतेच, ती माझ्या खिशात होती, मी ती पोलिसांना सांगितली. मग कुठं गुन्हा दाखल नाही, काही नाही. आता तेच बातम्या असे पसरू राहिले की आम्हाला पैसे वाटताना पकडलं, हे खोटे अफवा ते पसरू राहिले. आणि बाहेरून मी तर आत होतो, पण बाहेरून असे मोठमोठ्याने धमक्याचे आवाज येत होते की आम्ही तुम्हाला फिरून देणार नाही, कसा प्रचार करतात बघू, तुम्ही आमच्या विरोधात कसं काय प्रचार करतायत, असे वेगवेगळे धमके देत होते. पण त्याला काही आम्ही शिवसेना म्हणून अनिल भैया राठोडांसोबत काम केलं, तर हे नेहमीच आहे आम्हाला, म्हणून हे काही वेगळं नाहीये. आणि त्यांना पोलीस आले, पोलिसांसोबत आम्ही पोलीस स्टेशन आलो, त्यांना सहकार्य केलं, पोलिसांनी जे काही विचारायचं ते विचारून घेतलं. आणि दुसरं काहीच नाही, गुन्हा दाखल नाहीये किंवा कोणत्या नागरिकांचं स्टेटमेंट नाहीये. नागरिकांना आम्ही पैसे वाटतच नव्हतो. त्या CCTV कॅमेरा पण येतं, मी त्यांना म्हटलं तुम्ही CCTV कॅमेरा पण चेक करा तर तुम्हाला दिसन. पण ते 1-2 जणांना येऊन त्यांच्याच लोकांना खोटे स्टेटमेंट द्यायला होते, तर हे चुकीचं आहे. म्हणून नागरिकांना, म्हणजे आज नगरसेवक सारख्या लोकांना ते असं त्रास देतात की त्यांना एक मेसेज द्यायचा असं की आम्ही सामान्य नागरिकांनाही आता 2-3 दिवस राहिलेत निवडणुकीला फिरून देणार नाही. मग हे दहशतीचं वातावरण प्रयत्न चालू आहे त्यांचा निवडणुकीपुरती, कारण की लोकांना मान्य नाही. लोकशाही आहे ना, आज तुम्ही पण फिरा, तुम्ही प्रचार फिरता, आम्ही काही बोलत नाही, पण आम्हालाही तुम्ही लोकशाही पद्धतीने प्रचार करून द्या. कुठल्या लोकेशनला ही घटना घडली? तारकपूरला, जिथं माझा प्रभाग आहे. मी या शहरातला आहे, या राज्यातला आहे, या देशातला आहे. असं पण नाही की दुसऱ्या मतदारसंघात किंवा दुसऱ्या प्रभागात जाऊन आम्ही प्रचार करत होतो, आमच्याच प्रभागात होतो, प्रचार चालू होता. आणि तो अधिकार आहे ना लोकशाही म्हटलं.